नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. एम-पी-एस-सीसाठी अजून एक शुद्धपत्रक आलेलं आहे. ते शुद्धपत्रक काय आहे? कोणत्या जाहिरात क्रमांकाचं आहे? मी सगळं सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, एम-पी-एस-सीचं नुकतंच एक शुद्धपत्रक आलंय. याच्यामध्ये जाहिरात क्रमांक 49/2023 विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या जे जागा होत्या याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे. 12 नोव्हेंबर 2024 काल पडलेलं आहे. या ठिकाणी जाहिरात क्रमांक लक्षात ठेवा. काय लिहिलेलं आहे की शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ या संवर्गातील पदभरती करता आयोगामार्फत दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे. तर या डेटला नाही का 1 सप्टेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु काय झालं की महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाचा मुद्दा होता. ठीक आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण मागितलं होतं. तर त्या कारणामुळं ही पेंडिंगमध्ये राहिलं होतं. परंतु त्याच्यावरती शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर उपलब्ध पदसंख्या ही 115 होती. त्याला समांतर आणि सामाजिक आरक्षणात डिवाइड केलेलं आहे. तुम्ही एकूण पदे तुमच्या हिशोबाने बघून घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी बघा भरावयाच्या पदांचा विषयनिहाय तपशील, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरायचे आहेत त्यांच्यासाठी आहे. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे 21 आहेत, यंत्र अभियांत्रिकी 8 आहेत, विद्युत अभियांत्रिकी 18 आहेत, उपयोजित यंत्रशास्त्र 6 आहेत, अणुविद्युत व दूरसंचारण अभियांत्रिकी 22 आहेत, संगणक अभियांत्रिकी विज्ञान 22, माहिती तंत्रज्ञानाच्या 7. ठीक आहे. उपकरणीकरण अभियांत्रिकी 6, तंत्रशास्त्र 2, MCA 3 आणि स्वयंचलित अभियांत्रिकीच्या 2 आहेत. खाली आल्यावर आपल्या बघूया आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत जाहिरातांकरता अर्जदारी फक्त अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग तसेच सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे तसेच अराखीव मधील उमेदवार जे मूळ जाहिराताकरता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत अशा इतर मागासवर्ग आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही हे व्यवस्थित वाचून घ्या. SEBC आणि EWS बद्दल जे त्यांनी फायनल डिसिजन दिलेले आहे. ठीक आहे. शैक्षणिकदृष्ट्या या ठिकाणी बघा फॉर्म भरण्याचा जो तपशील आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी 28 नोव्हेंबरपर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरण्याकरता 28 नोव्हेंबर आणि जर तुम्ही बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरत असाल तर 30 नोव्हेंबर आणि चलनाद्वारे फायनल दिनांक जो आहे तो डिसेंबर 2 तारीख. तर अशा प्रकारे गट अ जे जाहिरात क्रमांक आहे 49/2023 ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी सुद्धा बघून घ्या आणि जे नवीन फॉर्म भरण्याचे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा बघा. अशा नवीन जे फॉर्म भरणारे आहेत त्यांना NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. NCL काढले नसेल तर ते ऑनलाईन घरी बसल्यासुद्धा तुम्ही काढू शकतात. त्याचा व्हिडिओही मी बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि NCL ज्यांच्याकडे आहे त्यांनी MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन स्वतःचं अकाउंट जे आहे ते अपडेट करून घ्या. तुम्हाला तुमचं प्रोफाईल जे आहे अनलॉक करावं लागेल आणि NCL किंवा इतर डेटा नवीन अपडेट काही झाला असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा कसल्याही प्रकारचा बदल झाला असेल तर तुम्हाला प्रोफाईल हे अपडेट करावी लागते. त्याच्या संदर्भातही मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकतात. यानंतर तुम्हाला दुसरं जे आहे ते शुद्धीपत्रक आहे जाहिरात क्रमांक 68/2023 प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा जाहिरात क्रमांक 68/2023 या ठिकाणी पण दिलेला आहे त्यांनी. ती पण दिनांक 13 सप्टेंबर 2023ला प्रसिद्ध करण्यात आली होती. सेम त्याच कारणामुळे जे आरक्षणाचा मुद्दा होता त्याच्यामुळे ही पेंडिंग राहिली. उपलब्ध पदसंख्या 17 आहे. समांतर आरक्षणात त्यांना डिवाइड केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे. या ठिकाणी सुद्धा तेच दिलेलं आहे. सेम इन्स्ट्रक्शन आहेत ज्या आधीच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यांनी SCBC किंवा OBC असेल तर तुम्ही बघून घ्या. तुम्हाला याच्यात अर्ज सादर करण्याचा कालावधी सुद्धा सेम आहे. 14 नोव्हेंबरला सुरू होईल, 28 नोव्हेंबरला एंडिंग आहे. ऑनलाईन भरण्याचा दिनांक 28 नोव्हेंबर
चलनाद्वारे 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत. या ठिकाणी ही जी जाहिरात क्रमांक आहे ते 68/2023 आहे. गट अ आहे आणि प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षण सेवा. तर हे जे इंजिनिअरिंगचे जे आहे गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्यासाठीच्या ह्या जागा निघलेल्या होत्या. याच्यात सुद्धा NCLचं दिलेलं आहे. हे कंपल्सरी आहे. नॉन क्रिमिलेअर तुम्हाला हे भरायचं आहे जर तुम्ही उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं असतं ते. त्याच्यामुळे तुम्ही हे अपडेट करून घ्या. तसेचप्रमाणे तुम्ही प्रोफाईल अपडेट करायला विसरू नका. प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय कोणताही फॉर्म भरू नका. ठीक आहे, तो रिजेक्ट होऊ शकतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही प्रोफाईल अपडेट कशी करायची त्याचा व्हिडिओ बघून घ्या. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.